डोंजे परिसरातील बांधकाम व्यावसायिकास कट करून अपहरण करत त्यांची निर्गुण हत्या करणाऱ्या मुख्य सूत्रधारास आरोपीस केले जेल बंद। स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण व हवेली पोलीस स्टेशनची कारवाई। हवेली पोलीस स्टेशन येथे दिनांक 15 रोजी गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यातील फिर्यादी नामे सोनाली विठ्ठल पोळेकर व शुक्रवार पेठ काळा हौद पुणे यांचे वडील नामे विठ्ठल सखाराम पोळेकर वय 70 वर्षे, पोळेकरवाडी सिंहगड रोड डोंजे तालुका हवेली जिल्हा पुणे हे बांधकाम व्यावसायिक असून शासकीय ठेकेदार आहेत। दिनांक 14 रोजी विठ्ठल सखाराम पोळेकर हे नेहमीप्रमाणे सकाळी 5:30 वाजता त्यांचे राहते घरातून सिंहगड किल्ल्याच्या दिशेने मॉर्निंग वॉक करीत गेले होते। ते पुन्हा नेहमीच्या वेळेत सकाळी 7:30 वाजता घरी आलेच नाहीत, म्हणून हवेली पोलीस स्टेशन येथे मानव मिसिंग रजिस्टर 63/2024 दिनांक 14 रोजी मिसिंग खबर नोंदविण्यात आलेली होती। सदर मिसिंग व्यक्ती विठ्ठल पोळेकर यांचा शोध पोलीस तसेच नातेवाईक घेत असताना मिसिंग व्यक्ती नामे विठ्ठल पोळेकर यांनी पायगुडे वाडी ते पोळेकरवाडी रस्त्याचे शासकीय कामाचा ठेका घेतला होता। त्या कामात कोणताही अडथळा करू नये म्हणून योगेश उर्फ बाबू किसन धामे राहणार डोंजा तालुका हवेली जिल्हा पुणे याने विठ्ठल पोळेकर यांच्याकडे खंडणी म्हणून एक जॅग्वार कंपनीची 4 चाकी कार मागितली होती किडनॅपिंग करून किंवा 2 कोटी रुपये त्याची पूर्तता न केल्यास विठ्ठल पोळेकर व त्यांचा मुलगा प्रशांत पोळेकर यांचा खून करण्याची धमकी देखील दिली असे प्रशांत विठ्ठल पोळेकर यांच्याकडून माहिती मिळाली व डोंजे गावातील योगेश उर्फ बाबू किसन भामे हा त्याचा मोबाईल बंद करून गावात नसल्याने त्यानेच विठ्ठल पोळेकर यांचे अपहरण केल्याचे त्यांची खात्री झाल्याने योगेश उर्फ बाबू किसन भामे राहणार डोंजे तालुका हवेली जिल्हा पुणे याने त्यांचे साथीदारांच्या मदतीने केले असल्याबाबत वरील प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे। सदरचा गुन्हा हा निवडणूक आचारसंहिता कालावधीत घडला होता। माननीय पोलीस अधीक्षक श्री पंकज देशमुख पुणे ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व हवेली पोलीस स्टेशनचे पथकांनी समांतर तपास करत असताना सीसीटीव्ही फुटेज तपासाने अपहरण केल्याचे विठ्ठल पोळेकर यांचे घरासमोरून एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार सिंहगड किल्ल्याच्या दिशेने जाऊन काही मिनिटांमध्ये पुन्हा माघारी डोंजे बाजूकडे गेली होती। सदरची स्विफ्ट कार पायगुडेवाडी मार्गे पानशेत बाजूकडे गेल्याचे आढळून आले होते। गोपनीय बातमीदारांमार्फत सदरची कारची माहिती मिळाली असता पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार नंबर MH12 FK 5032 ही डोंजे गावातील असून सदर कार ही डोंजे गावातील गणेश मुरलीधर चोरमले यांची असून व सध्या ती कार 2 दिवसांपासून योगेश उर्फ बाबू भामे हा वापरत आहे अशी माहिती मिळाली होती। त्यामुळे योगेश भामे याचा त्याचे राहते घरी शोध घेताना तो मिळून आला नाही, त्याचा मोबाईल बंद केल्याची खात्री झाली होती। गुन्ह्यातील स्विफ्ट कार नाशिक बाजूकडे गेली होती, त्याप्रमाणे तपास करत सदरची कार जप्त करण्यात आली आहे। त्याचप्रमाणे योगेश उर्फ बाबू भामे याचे सोबत शुभम पोपट सोनवणे व मिलिंद देवीदास थोरात असे अहिल्यानगर जिल्ह्यातील दोघे जणांचा सहभाग गुन्ह्यात असल्याचे निष्पन्न झाले होते व तिघे आरोपी हे नाशिक येथून रेल्वेने गोरखपूर बाजूकडे जात होते। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जबलपूर येथून रेल्वे पोलिसांच्या मदतीने आरोपी शुभम पोपट सोनवणे वय 24 वर्षे राहणार चिंचोली गुरव तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर, मिलिंद देवीदास थोरात वय 24 वर्षे राहणार बेलगाव तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर यांना ताब्यात घेण्यात आले होते। हे दोघे आरोपी सध्या येरोडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत। नमूद गुन्ह्यातील मुख्य आरोपी योगेश उर्फ बाबू किसन भामे हा गुन्हा घडल्यापासून फरार होता। त्याच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेची 2 पथके तैनात
करण्यात आलेली होती। सदरची पथके सातत्याने आरोपीचा शोध घेत असताना आरोपी योगेश भामे हा कोल्हापूर येथे असल्याची बातमी गोपनीय बातमीदारांमार्फत पथकाला मिळाली। वरिष्ठांचे परवानगीनेच स्थानिक गुन्हा शाखेची पथके कोल्हापूर येथे जाऊन आरोपीचा शोध घेत असताना आरोपी योगेश भामे हा कोल्हापूर येथून पुण्याकडे जात असल्याची माहिती मिळाली। दोन्ही पथक पुण्याकडे माघारी रवाना झाले। दरम्यान आरोपी योगेश भामे हा सातारा ते पुणे रोडवरील सारोळा पुलाजवळील परिसरात असल्याची बातमी मिळाल्याने त्या परिसरात स्थानिक गुन्हा शाखा व हवेली पोस्टचे पथकाने सापळा लावून आरोपी योगेश उर्फ बाबू किसन भामे वय 32 वर्षे राहणार डोंजे ग्रामपंचायत जवळ तालुका हवेली जो तक्रारदार आहे जिल्हा सोबत त्यांचा पुणे यास ताब्यात घेण्यात आले आहे। आरोपी योगेश उर्फ बाबू किसन भामे याचे वरील शरीराविरुद्धचे एकूण 9 गुन्हे दाखल असून सदरचे गुन्हे हे आर्थिक लाभासाठी केलेले असून त्यामध्ये खुनाचा प्रयत्न, अपहरण, फसवणूक, अतिक्रमण, बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणे असे गुन्हे दाखल आहेत। सदर आरोपीस माननीय न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे। सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री पंकज देशमुख पुणे ग्रामीण, अप्पर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडे पुणे विभाग, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुनील कुमार पुजारी हवेली विभाग यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, हवेली पोस्टचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे, स्थानिक गुन्हा शाखाचे सपोलीस कुलदीप संगपाळ, दत्ताजीराव मोहिते, सपोलीस सागर पवार, पोलीस अविनाश शिळीमकर, हवेली पोस्टचे पोलीस सचिन वांगडे, स्थानिक शाचे सपोनी पोलीस कुलदीप संगपाळ, दत्ताजीराव मोहिते, सागर पवार, अभिजित सावंत, संजय सुतनासे, रामदास पवार, राजू मोमीन, अतुल डेरे, अभिजित एकशिंगे, मंगेश तिगळे, अमोर शेडगे, अजित भुजबळ, मंगेश भगत, महेश बनकर, हनुमंत पासलकर, तुषार भोईटे, सागर नामदास, वैभव सावंत, विभीषण सस्तुरे, हवेली पोलीस स्टेशनचे कडील अंमलदार संतोष भापकर, दीपक गायकवाड, संतोष तोडकर, गणेश धनवे, महेंद्र चौधरी, सचिन गुंड, अजय पाटसकर, दिलीप आंबेकर यांनी केली आहे। पुढील तपास हवेली पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने करण्यात येत आहे। धन्यवाद। पुणे 24 न्यूज, जयश्री मिळे। आणि जवळचा जो तलाव होता पानशेत तलाव त्याच्यामध्ये त्याचे डेड बॉडी टाकून दिलेली होती। त्या आरोपीने दिलेल्या माहितीच्या आधारे आम्ही व्हिडिओ कॉलवरून ते लोकेशन ट्रेस केलं। मी त्यांना इथून व्हिडिओ कॉल केला आणि तिथून ते लोकेशन आम्ही ट्रेस केलं आणि त्याच्या आधारे आम्ही त्या डेड बॉडीचा तपास केला। त्या ठिकाणी त्या मारल्याच्या खुनाने त्या डेड बॉडी मिळून म्हणजे अपहरण केल्यापासून साधारणतः अर्ध्या तासामध्ये त्यांनी त्याचं खून केलं। या बाबतीत अधिक आमच्याकडे माहिती नाहीये, परंतु एक कोलेकर आडनाव सदृश आहे। नाही आता मी तेच म्हणतोय की हे आता तपासामध्येच हे क्लिअर होईल, कारण हा मेन आमचा जो प्राईम अॅक्युज्डच आमच्या ताब्यात नसल्यामुळे ती त्याच्यामध्ये जी स्पष्टता यायला हवी होती ती अद्यापही आम्हाला आलेली नाही, पण आता ते होईल। नाही दिलेली त्यापूर्वी त्यांनी नाही। याच्यापूर्वी आमच्याकडे कुठलीही तक्रार नव्हती आणि याच्यापूर्वी
सिटी लाईव्ह आम्ही चौकशी केली पुणे सिटीकडे. त्याच्याकडे अशी काही पुणे ग्रामीण जिल्ह्या अंतर्गत हवेली पोलीस स्टेशन मध्ये CR नंबर 260/2024 आज 14 नोव्हेंबर 2024 रोजी घडलेला एक गुन्हा होता. त्या गुन्ह्यामध्ये इनिशियली आपण मिसिंग आणि नंतर किडनॅपिंग अशा 2 स्वरूपाचे पहिले मिसिंग नोंदवलं होतं आणि नंतर किडनॅपिंग नोंदवलं होतं. त्यामध्ये एक सिनियर सिटीजन होते श्री विठ्ठल कोळेकर यांचं किडनॅपिंग झालं अशी प्रथमदर्शनी माहिती होती. त्याचा शोध घेतला असता असं निदर्शनास आलं की त्यांचा जो आहे खून करण्यात आला आणि त्या खून करून त्यांच्या डेड बॉडीचे जे तुकडे आहे ते पानशेतच्या तलावामध्ये टाकून देण्यात आले होते. त्या अनुषंगानं आम्ही 3 आरोपींना अरेस्ट केलं होतं आणि अजूनही ते सगळे आरोपी हे जेलमध्ये आहेत. ह्याच्यातला जो मुख्य सूत्रधार आहे योगेश उर्फ बाबू किसन धामे, ह्या व्यक्तीला काल कोल्हापूरहून पुण्याकडे येतो आहे अशा संदर्भाची माहिती आम्हाला प्राप्त झाली होती आणि त्या अनुषंगानं आमच्या टीमने त्याला ताब्यात घेतलं आणि अरेस्ट केलेलं आहे. त्यामध्ये पुढे जाऊन जे आहे आम्ही आज त्याला माननीय न्यायालयात हजर केलं असता त्याच्यामध्ये आम्हाला 5 दिवसाचं पोलीस कस्टडी रिमांड प्राप्त झालेला. त्यामध्ये सदर व्यक्तीचा खून करण्याकरता धारदार शस्त्र कोयत्याचा वापर केला होता आणि त्याच्या शरीराचे तुकडे करून ते त्या तलावामध्ये टाकण्यात आले. ह्यामध्ये खुनाच्या मागचा जो उद्देश आहे जो प्रिलिमिनरी जी माहिती FIR मध्ये देण्यात आली होती त्या अनुषंगाने तर असाच होता की खंडणी मागितली होती. जवळ 2 कोटी रुपयाची खंडणी यांना मागितली होती. हे विठ्ठल कोळेकर हे व्यावसायिक आहेत. त्यांचा कन्स्ट्रक्शनचा मोठा बिझनेस आहे आणि त्या अनुषंगानं हा गुन्हा केला असावा अशी प्रिलिमिनरी माहिती होती. परंतु जो मुख्य सूत्रधार आहे तो आज आमच्या ताब्यात आल्यानंतरच त्याचा जो मोटिव्ह आहे किंवा त्याचा जो उद्देश आहे ह्याच्याबद्दलची स्पष्टता पुढे येणार आहे. हे इथलेच स्थानिकच गुन्हेगार आहेत. हे डोंजे गोरे ह्या भागामध्ये राहणारे हे गुन्हेगार. ओके, चलो, थँक्यू सो मच.